ए पिंट्या मामा, काय चाललंय तुझं? हळू बोल. आपला आवाज बाहेर जाता कामा नये. घरात कोणी नाही असं बाहेरच्या माणसाला वाटलं पाहिजे. लेकिन क्यों? मी सांगतो म्हणून. अहो पण बाहेर कोण आलंय बघायला नको का मामा? अरे मला माहितीये बाहेर कोण आहे, माझ्यावर विश्वास ठेव. आणि तू हळू बोल. कोण आहे? मारेकरी आहे माझा. मला मारायला आला होता. पण आता जर दार उघडलं ना तर तो 100% आत शिरणार आणि आपला जीव घेणार सगळ्यांचा. एक मिनिट शांत हो. काल रात्रीपासून तू उगाच सगळ्यांना पॅनिक करतोयस. कुठं जरा खूट झालं तरी लगेच घाबरतोस. तू थांब ना जरा. आणि तुम्हाला काही होणार नाहीये मामा. मी आहे, आदित्य आहे, ते गुल्लू आहे, सगळेच आहोत ना तुमच्या बरोबर. अरे मला त्याची जास्त काळजी आहे. तो आत शिरला आणि आपल्या सगळ्यांना मारून टाकलं तर काय करणार? पिंट्या, अरे तू आहेस ना आतमध्ये? अरे दार उघडा. मी दादा आलोय बाहेर. दादा मामा आले. तुम्ही सरका बरं. नाही, ऐक माझं. त्यांचा काहीतरी डाव असेल. म्हणजे तोत्या आदित्य त्यांनी उभा केला तसा तोत्या दादा त्यांनी उभा केला असेल तर? पिंट्या जी, ये तो दादा की आवाज है. अरे हाँ, मैं जानता हूँ ये दादा की आवाज है. लेकिन त्याच्या गळ्यावर असा सुरा ठेवला असेल आणि त्याला मुद्दाम दार उघडायला लावत असतील. आणि दार उघडलं आपल्याला सांगणार नाही असं धोसकलं तर काय करणार? पिंट्या मामा थांब, मला बघू दे. मी उघडतो. तू बाजूला. तू बाजूला. ऐका तुम्ही. अरे थांब, मी बघतो. कोण आहे? दादा मामाच. ये. अरे तुम्ही सगळे ठीक आहात ना? भाई आणि बंधू आले? हमें लगा वो दोनों आपके साथ है. नाही, पण मग ते अजून आलेले नाहीयेत. मामा प्लीज सांगा नक्की काय चाललंय सगळं. केडीची धमकी खरी ठरली. म्हणजे माझ्यावरती हल्ला झाला. बघा मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला माझं काही पटत नाहीये. अरे माझं नशीब चांगलं म्हणून मी थोडक्यात वाचलो. नाहीतर त्या माणसाने ती सिरिंज खुपसलीच होती. म्हणजे तुझ्यावरती पण सिरिंजने हल्ला झाला? हो, माझ्यावर पण हल्ला झाला. म्हणजे भाई आणि बंधूवर पण हल्ला झाला असेल तर? पण तुम्ही तिघे जण इथून एकत्र निघाला होतात ना? निघालो होतो एकत्र, पण नंतर वेगवेगळे झालो ना. अरे पण काय गरज होती? या परिस्थितीत एकत्र राहिला असता तर एकमेकांची मदत करू शकला असतात ना. हो, पण 3-3 कामं एका वेळी करायची होती ना. हाँ, और इस चक्कर में आपकी जान चली जाती तो? आता काही नाही झालेलं ना, मग जाऊ दे ना. अहो पण मग नक्की काय झालं ते तर सांगा आम्हाला. मी आणि भाई चालत निघालो आणि दादा रिक्षाने निघाला. याच रिक्षावाल्यांनी घात केलाय माझा. हो, पण माझ्या पण मागे बाईक घेऊन माणसं लागली होती. अरे मला फितवा आला तर अँब्युलन्स घेऊन आला, अँब्युलन्स गॅरेज मध्ये. जर का मी वेळीच सावध झालो नसतो ना तर अशाच एखाद्या अँब्युलन्स मधनं घरी आलो असतो. मला पण एका बाईकवाल्याने लिफ्ट दिली म्हणून मी वाचलो. तसंही फिल्टर होता म्हणून तो वेळीच फिल्टर धावून आला. नाहीतर त्याने सुई भोसकलीच असती मला. माझ्या पण मागे सिरीज घेऊन माणसं लागली होती बाईकवरून. पण कसली सिरिंज? काय नाही, सायनाइड नाहीतर कुठला तरी विषारी पदार्थ असतो. मग त्याने टोचलं की माणूस जागच्या जागी मरतो. पुरावे पण राहत नाहीत. रब दा लाख लाख शुक्र है जो आप लोग ठीक ठाक घर पहुंच गए. पण भाई मामा अजून घरी आले नाहीयेत. तुमच्यासारखाच त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला असेल तर?
उचलत नाही ते फोन. तू कट कर आणि परत लावून बघ. क्या हुआ? उठा लिया फोन? कट केला आता. हा मग ठीक आहे. ठीक आहे. अरे कट करतोय म्हणजे तो वाचतोय त्याला कळतंय. तर पण मग उचलत का नाहीये? अरे मामा, कामाच्या गडबडीत असू शकतो तो. नाही नाही, कितीही कामात असला तरी तो उचलत नाही, तोपर्यंत तू करत राहा. आता स्विच ऑफ लागतो. कदाचित बंद केलाय त्यांनी फोन. नाही नाही नाही, तुला सांगतो, भाई आपला फोन कधीही बंद करत नाही. त्याचा फोन दुसऱ्या कोणाला तरी सापडलेला असणार. जेडीच्या माणसांना फोन सापडलेला असणार. त्यांनी तो बंद केला असेल, भाईचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून. भाई नक्की त्या जेडीच्या माणसांच्या हातात सापडलेला असणार. त्याच्या जीवाला काहीतरी बरं वाईट होईल. चला आपण जाऊन अरे बघूया. दादा, भाईच्या जीवाला काही होणार नाही. आपण त्याला ओळखत नाही का? अरे आपल्या तावडीत नाही सापडत तो. तर जेडीची माणसं काय चीज आहे? भाईच्या समोर यमराज जरी आला ना रेड्यावर बसून, तर तो त्याला शेंडी लावून त्याच्याच रेड्यावर बसून रमत गमत येईल. स्टॅम्प पेपरवर लिहून घे माझ्याकडून. आपल्या भाईला काही होणार नाही. चला बोला बोला, आजचा हिसाब बोला. चला क्विक क्विक स्टार्ट. दादा ब्रह्मे सटकला टाकला. आणि बद्दू ब्रह्मेला पकडलंच होतं, पण तो घरात पळून गेला. तो गॅरेजवाला पिंट्या ब्रह्मे आम्हाला बघून वेळात घुसला. आणि तुम्ही तोंड वर करून या टायगरच्या गुहेत आलात. एक काम धड करता येत नाही तुम्हाला. दुप्पटची सॅलरी घेता नुसते. आम्ही सगळ्यांचा हिशोब चोख ठेवतो. तुमचा पण चोख करणार, बाकायदा. हो की नाही पप्पा? तू कशाला माझी जागा चालू होतोय? मी हाय ना जिंदा. त्यांचा काय करायचा ना तो मी बघतो. काय हो पप्पा, सॉरी सॉरी. काय रे दलिंदरांनो, 4 फुटे तुम्हाला खापवता येत नाहीत. चारातला एक खपलाय. जे जेडी साहेब, आम्ही त्यावेळेस तुम्हाला फोन पण केला होता. भाई ब्रह्मे? हो, भाई ब्रह्मेच खपलाय. म्हणजे खपलाच असणार. खपला असणार बोले तो. म्हणजे आम्ही त्याला सिरिंज टोचली. सिरिंज टोचला, तो बेहोश होता होता टेकडीवरून खाली पडला आणि मेलाच असणार. अरे पण मेला असेल याची गॅरंटी काय? कुणी खाली उतरून त्याची बॉडी चेक केली काय? का जिवंत आहे का मेलाय ती? नाही साहेब, नाही चेक केली. अरे मग केलात काय तुम्ही? सगळी कामं अर्धवट करता. अरे फुल मर्डर सोडा, हाफ मर्डर पण करता येत नाही तुम्हाला. आता काय मी जाऊन त्यांचा गळा दाबू काय? नाही नाही पप्पा, मी आहे ना. माझ्यात दम आहे. तुम्ही फक्त सांगा की मोंट्या जा आणि या ब्रह्म्यांचा गेम ओव्हर करून टाक. मी फक्त 4 बुलेट्स घेऊन जाईन आणि बूम 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 बूम. पहिली गोष्ट, मी सांगितल्याशिवाय थोबाड उचकटायचा नाही. गोष्ट 2, जेडी जेडी आहे, 1 and only. दुसरा जेडी तयार करायला परमेश्वराला पण लय कष्ट करावे लागते. किंवा उगाच माझी 5 पैशाची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नको. मी फाडून टाकीन तुला. तुला एक कंपनी दिलीये, त्या कंपनीचा काय करायचं ते तू बघ. त्या ब्रह्मे कंपनीचा काय करायचा ते मी बघेन. तो भाई ब्रह्मे मेला असेल तर त्या बाकीच्या ब्रह्मेना त्या भावाच्या मौतीवर शोक करू द्या. पण त्या भाई ब्रह्मेची तिरडी उचलायच्या आत मी बाकीच्या ब्रह्म्यांचा गेम करणार. कसा विचार? कसा? सगळे उंदीर मामा बिळात जाऊन लपले आहेत. तेव्हा त्यांना बाहेर काढायला काय करायचं? बिळ बुजवायला घ्यायचं. आणि एकदा का बिळ बुजवायला घेतलं की सगळे उंदीर मामा पळ काढतात. तसे ब्रह्मे पण घराबाहेर निघणार. चला मी जाऊन येतो. दादा मामा, दादा प्लीज थांबा. तुम्ही कुठेही जाऊ नका. दादा आप रुक जाइए, शांति से बैठ जाइए, मैं आपके लिए खाना लेकर आती हूँ. अगं अशा वेळेला जेवण सुचेल का मला? काय बोलतेस? मी जातो. ऐका ना, तुम्ही हवं तर जेवू नका, पण बाहेरही जाऊ नका. असं घाबरून घरामध्ये किती वेळ बसायचं?
भाई आलेला नाही त्यामुळे माझ्या जीवात जीव नाही हं? ते काय नाही मला जाऊ दे. दादा प्लीज एक बारी बात मान लीजिए, जेडी के आदमी बाहर हो सकते हैं, अगर आपने बाहर कदम रखा और आपको कुछ हो गया तो? अहो पण तिकडे त्याला काही झालं तर? त्यांना काहीही होणार नाहीये. हे बघा, आदित्य, बंधू मामा आणि पिंट्या मामा त्याचसाठी गेलेत की नाही? हो ना, मग मी का नको जाऊ? अहो कारण ते 3 जण गेलेत. तुम्ही एकटे गेलात आणि तुम्हाला काही झालं तर मध्ये? हे बघा, त्यांना खरंच काही होणार नाही. ते पोलीस स्टेशन मध्ये असताना त्यांना काही होणार नाही हे पटतंय ना तुम्हाला? हा, पण तिकडे पोचल्याचा काही फोन मेसेज? हो मामा, आदित्यने पोचल्या लगेच मेसेज केला होता मला. नाही, पण त्याच्यानंतर त्यांचा काही फोन मेसेज आहे का? नाही ना. तिकडे पोलीस स्टेशन मध्ये सगळं नीट झालेलं असलं म्हणजे मिळवलं काय ना तुम्ही? हा इकडे अरे यार काय बघा चुकला ना साहेब. ऐका ना, बराच वेळ झाला मी बसून आहोत आणि अरे यार शेवटचा चान्स. गेम संपला ना माझा. सांगितलं होतं ना 2 मिनिटं गप्प बस. एक मिनिट, काय चाललंय? 2 मिनिट म्हणून 3.5 तास झाले आम्ही नुसते बसलो इथे. तक्रार नोंदवा म्हणलं तर ते नाही, जरा माहिती काढायचा प्रयत्न केला तर तेही नाही. आमच्या समोर बसून गेम खेळताय तुम्ही आणि आमच्यावरच काय आवाज चढवताय? ए शाण्या, आवाज खाली नाही करणार. आता आवाज खाली नाही करणार. सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे मी. आमच्याकडे आमचा फक्त आवाजच असतो. जागरूक माणसांशी बोलताना तो सौम्यच असतो, पण समोरच्याला जर जाग येत नसेल ना तर तो आवाज चढवावाही लागतो. नाही बंधू मामा बोलू दे मला. माझा एक मामा आज सकाळपासून गायब आहे. त्याच्यावर हल्ला झालाय असं आम्हाला वाटतंय. त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालंय की काय अशी आम्हाला भीती वाटते. आणि अशा वेळेस प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. आणि तुम्ही आमचाच काय वेळ वाया घालवताय? कसं आहे ना, हे पोलीस स्टेशन. किराणा मला तर दुकान नाहीये. तू साखर मागितली आणि मी लगेच आणून दिली. इथे प्रत्येक कामाला सिस्टीम असते आणि प्रत्येक काम हे सिस्टीम नुसारच होतं. कळलं? हो. कुठे आहे मग सिस्टीम? मी आल्यापासून मला नाही दिसली. इथं ड्रॉवर मध्ये लपवून ठेवली आहे, कात मध्ये लॉकअप मध्ये ठेवली आहे. बोलवा तिला बाहेर. हा, लॉकअप मध्येच ठेवली. चल तुला दाखवतो, व्यवस्थित समजावतो सिस्टीम काय असते ती. साहेब साहेब साहेब, काय ना साहेब, आम्ही सरळ मार्गाने आलो तुमच्यापर्यंत कारण आमचा लोकल पोलिसांवर विश्वास आहे. पण तुम्हाला जमत नसेल तर वेगळ्या मार्गाने तुमच्या वरपर्यंत कसं पोहोचायचं हे आम्हाला चांगलं माहिती. धमकी देतोय मला? हा, धमकीच देतोय. आम्ही कोण आहोत हे जर तुम्हाला दाखवून दिलं ना तर तुमची अशा जागी बदली होईल ना, जंगलात जाऊन पडाल. आणि मग तिकडे तक्रार नोंदवायला माणसं नाही, जनावर येतील. हा ठीक आहे ठीक आहे. शिगवान घ्या यांची तक्रार लिहून घ्या. आणि त्या संध्याकाळी त्या एरियात जी बॉडी सापडली ना ती पण दाखवा ना. कदाचित यांचाच माणूस असेल. जा. घ्या. हे काय? हे थंड दूध आहे आणि ही रात्रीची गोळी आहे. नको मला. नाही, नको म्हणण्याचा ऑप्शनच नाहीये तुमच्याकडे. तुम्हाला जेवायचं नाहीये हे आम्ही तुमचं ऐकलं ना. पण मग हे नकोय ना. दादा मामा, घराला जसे नियम असतात ना तसे माणसाच्या बॉडीला सुद्धा काही नियम असतात.
त्याच्या त्याच्या काही वेळा असतात आणि त्या वेळा आणि ते नियम तुम्हाला पाळाव्याच लागतील, हो ना? भाई मामा ठीक असेल ना ग? म्हणजे बंधू म्हणतोय तसा बिलंदर येतो, सहजासहजी कोणाच्या तावडीत सापडायचा नाही. अगं पण वय झालंय ग त्याचे. म्हणजे मी असं काही फार अभद्र बोलतोय असं नाही ग, पण म्हणजे बघ ना, त्याच्या नकळत जर का कोणी त्याच्यावरती हल्ला केला तर ते चुकवून त्याला पळून जाणं आता ह्या वयामध्ये. दादा मामा रिलॅक्स, तुम्ही उगाच खूप विचार करताय. त्यांना काही होणार नाही. अगं पण मग तो परत काय येत नाहीये. कदाचित त्यांना घरी येणं सेफ वाटत नसेल म्हणून एखाद्या सुखरूप जागी थांबले असतील ते. पण मग तसं कळवायला नको का त्यांनी? चालू असलेला फोन हे बंद केला त्यांनी, त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण तुम्हाला ते स्वतः घरी येऊन सांगतील दादा मामा. तुला खात्रीने वाटतं तो सुखरूप असेल आणि परत येईल? नक्की येतील. इनफॅक्ट कदाचित आता दारावर पोहोचले सुद्धा असतील ते. आलात? भाई कुठे? अरे काय रे, भाई कुठे? काय विचारतोय मी? अरे भाई, हा बाहेर लपला असेल, दुसरं काही नाही. हे भाई, भाई कुठे गेलास तू? अरे भाई ये लवकर, मला घाबरवण्यासाठी सगळे उद्योग करतेस, मला कळत नाही का? अरे काय रे भाई, सापडला ना तुम्हाला? भाईचा कुठेच काही पत्ता नाहीये. पत्ता नाही म्हणजे? एवढा वेळ पोलीस स्टेशनला तुम्ही? बाई मामा म्हणला होता ना, पोलीस जेडीला मिळालेले आहेत. मग आता काय करायचं आपण? आपण त्या जेडीकडे जाऊ आणि पाय धरून माफी मागू त्याची. तुम्हाला जर कमीपणा वाटत असेल तर मी जातो त्याच्याकडे. मी सांगतो त्याला की बाबा रे, आम्हाला काही नको. ही सगळी प्रॉपर्टी, पैसा, ही कंपनी, ही श्रीमंती, सगळं सगळं ठेव तुझ्याकडे. फक्त आमचा भाऊ आम्हाला परत दे. आमचा भाचा, माझे भाऊ, आमच्या घरच्यांच्या जीवावर तुझ्या उठलास ना, ते आता कृपा करून बंद कर. आणि आम्ही जसे आहोत तसे सुखाने आम्हाला जगू दे. बस, आम्हाला अजून दुसरं काही नको. आजपर्यंत आयुष्यात मी कोणासमोर कधी हार मानलेली नाही, मान तुकवलेली नाही. पण आज पहिल्यांदाच मला पिंट्याचं बोलणं पटतंय. म्हणजे जर का आपला भाई त्या जेडीच्या तावडीत असेल ना, तर मला तरी दुसरा काही मार्ग दिसत नाही. आपल्याला ताबडतोब निघायला हवं. भाईच्या जीवावर काही बेतण्याआधी आपण तिथे पोचायला हवं. नाही, मी काही चुकीचं बोलत नाहीये, पण आपल्याला मन घट्ट करायला हवं. संकट अजून टळलेलं नाहीये. ते आपल्या दारावर कधी धडकू शकते. आपली तयारी. आदित्य थांब. अगं मामा, हळू
दादा मामा भाई भाई बसू दे बसू दे बस भाई तू बरा आहेस ना? तुला काही झालं नाही ना? अरे कोई माई का लाल भाई का कुछ नहीं कर सकता है। भाई जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा। जिंदाबाद